कालच पुन्हा एक यादी आली आणि त्याच्यामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची यादी आकडेवारी सांगते. जो तुमचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, तो आत्महत्या करतो. आत्महत्या करायची एक तर येते, पुन्हा पुन्हा येते. हे सगळं सत्य आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी देशाचा अन्नाचा प्रश्न सोडवला आणि रामाची किंमत मिळत नाही म्हणून अस्वस्थ असणारा शेतकरी आज आत्महत्याच्या रस्त्याला हात जातोय. आणि म्हणून आपण या वर्धापन दिनामध्ये ज्या घटकांच्यासाठी प्रत्येक कष्ट करायला आणि तयार आहोत त्याच्यामधला शेतकरी याच्याकडे आम्ही कधी दुर्लक्ष करून चालणार नाही. पक्ष म्हणून त्यांच्या सगळ्या दुःखात तुम्हाला मला लक्ष द्यावं लागेल. आज बेकारीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तरुण माणूस कष्ट करण्याच्यासाठी तयार, त्याला संधी मिळत नाही. समाजाचा दलित, समाजाचा मुस्लिम, समाजाचा ख्रिश्चन, समाजाचा अल्पसंख्याक या सगळ्यांना हा देश माझा आहे असं वाटेल अशा प्रकारचा राज्यकारभार चालावा ही त्यांची अपेक्षा आहे. पण त्याची पूर्तता आज होत नाही. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करणारी. आणि म्हणून वर्धापन दिनात आपल्याला काही निकाल घ्यावे लागते. इथं अध्यक्ष आहेत, मी अध्यक्ष प्रमुख सहकार्यांना सुचवतो की आजच्या दिवसात बसूया. आज उपेक्षित समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्यासाठी राष्ट्रवादी एकत्र येऊन आवश्यकता असेल तर रस्त्यावर सुद्धा जाईल आणि आपल्या सामुदायिक ताकद ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना योग्य दिशा देईल. ती त्यांनी स्वीकारली तर त्या रस्त्याने, तिथे स्वीकारली नाही तर संघर्षाच्या रस्त्याने एवढं सूत्र लक्षात ठेवून आपण कामाला लागू एवढंच आज मी या ठिकाणी सांगतो. आज जगामध्ये अनेक संकट आहेत. आपण गेले काही महिने सतत वाचतोय इराण युद्ध, आणखीन काही घटक एक संघर्ष चालू आहे. भारताचं वैशिष्ट्य कुठेही आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण झाला तर भारताची भूमिका त्याच्यामध्ये अन्याय होणाऱ्या लोकांच्या मदत करण्याची होती. आता हे इराणचा